वारकरी संप्रदायामध्ये संत तुकोबारायांना मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तसंच देहू गावाला सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे। देहूमधली एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणजे 14 टाळकरी प्रवेशद्वार आहे। दरम्यान या प्रवेशद्वाराचं महात्म्य कसं आहे, त्याचा नेमका इतिहास काय आहे, याच सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूया। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण देहूमध्ये आहोत। देहूमध्ये आल्यानंतर पावला पावलावर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसत असतात, ज्याला ऐतिहासिक संदर्भ असतात, ज्याला काही एक महात्म्य असतं। अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं हे विलक्षण आयुष्य जिथं घडलं त्या देहूमध्ये सध्या आपण आहोत। त्याच वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या गोष्टींमधलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे ही कमान आहे। ही 14 टाळकरी कमान आपण बघू शकतो। वेगवेगळे 14 टाळकरी जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना निरंतर साथ देत होते, त्यांच्यासोबत टाळ घेऊन उभे राहत होते, त्यांच्या असणारी ही जी कमान आहे ती कमान या ठिकाणी दिसू लागतीये। महाजीपंत कुलकर्णी देहूकर हे त्यातले एक टाळकरी होते। त्याचबरोबर कान्होपराय देहूकर हे सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहणारे दुसरे टाळकरी होते। त्याचबरोबर मालजी गाडे एलवाडीकर, संताजी तेली जनगाडे, गवरशेठ वाणी, मल्हारपंत कुलकर्णी, गंगाधरपंत मवाळ, रामेश्वर भट्ट बहुळकर, आबाजीपंत कुलकर्णी, कोंडोपंत लोहकरे, कोंड पाटील खांदवे, नावजी माळी, त्याचबरोबर शिवबा कासार आणि सोनबा ठाकूर अशी 14 वेगवेगळी मंडळी ही जी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सोबत कायम साथीला असत। अशा या 14 टाळकऱ्यांचं हे जे प्रवेशद्वार आहे ते आपण बघू शकतो। देहूमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या 14 टाळकऱ्यांचं आपल्या सगळ्यांना दर्शन होत असतं। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना साथ देणाऱ्या या 14 टाळकऱ्यांची आजही देहूमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला अगदी प्रवेशावेळी साथ मिळत असते असं म्हणायला काही हरकत नाही। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू।